नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 33. मी अनुराग. आजही जरा लवकर घरी आलो. कुणीतरी होतं घरी. आत गेलो आणि मंदारला बघून चेहऱ्यावर आनंद पसरला. एक आठवडा होत आला होता त्याला भेटून. चला लवकर आलो म्हणजे त्याच्याशी थोडंसं बोलणं तरी होईल. त्याचं आणि शरयूचं चांगलं पटतं. स्वभावच तसा आहे मंदारचा, बोलका आणि मनमिळावू. दोन बोलकी माणसं सोबत असली की काही टेन्शन नसतं. कोणत्याही विषयावर अगदी मनसोक्त गप्पा मारता येतात. मला मात्र हे कधीच जमत नाही. काय रे अनुराग, आज लवकर आलास? त्याने हसत विचारले. हो लवकर आलो. बस मी आलोच फ्रेश होऊन. अरे नाही, मी निघतो आता. तू लवकर आलास तर आपल्या कुटुंबासोबत टाईम स्पेंड कर. तू सुद्धा माझ्या कुटुंबाचा भाग आहेस. मी बोलत होतो तोपर्यंत शिवाने माझ्याजवळ येऊन मला कवटाळले. मी आज तिची फेवरेट चॉकलेट आणली होती. ते पाहून तर ती आणखीनच खुश झाली. आतापर्यंत मंदारसोबत गप्पा मारत असलेली शरयू किचनमध्ये गेली. बघ ती गेली स्वयंपाक करायला. तू बस, मी आलोच. मी त्याच्या उत्तराची वाट न बघता शिवाला दूर केले आणि रूममध्ये गेलो. कालपासून लवकर येतो घरी. फार झाले कामं. काही पर्सनल लाईफ आहे की नाही? उशिरा आलो की एकट्याला जेवण जात नाही. निदान रात्रीचा डिनर आपल्या कुटुंबासोबत करण्याचा अधिकार आहे की नाही मला? काल शरयू नसली तरी शिवासोबत होती माझ्या. तिच्यामुळे मी काल पोटभर जेवलो. नेहमी शरयूला म्हणतो माझी वाट बघत बसू नकोस, तू जेवून घेत जा. पण तरीही ती थांबते माझ्यासाठी. 4 दिवस झाले थांबली नाही तर मला उपाशी राहावे लागले. कुटुंबाशिवाय माणूस राहू शकत नाही. कितीही पैसा आणि प्रतिष्ठा असली तरी कुटुंब सोबत नसेल तर सगळेच निरुपयोगी. माझ्यासाठी माझी शरयू आणि शिवण्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या दोघींशिवाय मी आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. फक्त हे मला बोलून दाखवता येत नाही एवढंच. मी फ्रेश होऊन बाहेर आलो. मंदार बसला होता. शरयूने पाणी आणून दिले. शिवा आपले बुक्स घेऊन माझ्याजवळ येऊन बसली. मंदार, तू चहा घेणार आहेस? थोड्या वेळापूर्वी वहिनींच्या हातचा चहा घेतलाय मी. तू घे आता. शरयूने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघितले. मी ऑफिसमधून आल्यावर कधीही चहा घेत नसतो. मी नाही म्हणालो. काल खूप घाईत होतास, माझ्याकडे साधं बघितलं नाहीस? बसल्या बसल्या त्याची तक्रार सुरू. काय सांगू त्याला की तू दिसला होतास मला, पण माझी तुझ्याशीच काय कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती. अख्खा दिवस चिडचिड करण्यात गेला होता. डोकं उठलं होतं. गोळी खाऊन आराम केला तेव्हा कुठे बरं वाटलं. माझा चढलेला पारा बघून कुणी डिस्टर्ब केलं नव्हतं मला. सकाळी किती घाई असते माहीत आहे ना तुला? नसेल लक्ष. मी काहीतरी उडवाउडवीचं उत्तर दिले. अतिघाई संकटात नाही. घाईघाईने कार चालवून उडवशील एखाद्याला, तो हसत म्हणाला. नाही रे, तेवढीही घाई नाही मला वर जायची आणि कुणाला पाठवायची सुद्धा. आम्ही दोघेही हसायला लागलो. अर्थात माझं हसणं हे फक्त स्मितहास्य. आमच्या गप्पा सुरू असताना अभिमन्यू आला. मंदारला शोधत आला असणार. काय रे, तू कशाला आलास? मंदार म्हणाला. शिवण्याला भेटायला. ती आली नाही ना आपल्याकडे म्हणून मीच आलो. बोलताना अडखळत होता. बहुधा काहीतरी लपत असल्यासारखा वाटला. खोटं बोलू नकोस. 8 वाजले. एवढा उशिरा शिवण्याला भेटायला आलास का? मंदार त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला. मम्मीने पाठवले शोधायला. काय गरज होती? तो थोडा जोरात म्हणाला. तुम्ही न सांगता आलात. आम्ही म्हणजे मम्मी काळजी करत आहे. काळजी करायला मी लहान आहे का? तो वैतागत म्हणाला. मी आळीपाळीने दोघांनाही बघत होतो. काय रे, काय झाले? भांडलास का बहिणीसोबत? हो, फक्त तूच भांडू शकतोस का, मी नाही? नाही, तुलाही आहे अधिकार. पण लहान मुलावर कशाला राग काढतोस? अभि, तू खेळ शिवासोबत. मी अभिमन्यूला म्हणालो. मम्मीला सांगतो आधी. तो मंदारकडे मोबाईलसाठी हात पुढे करत म्हणाला. मुले फार शार्प आहेत आत्ताची. मंदारने कसंनुसं तोंड करत त्याच्याकडे मोबाईल दिला. त्याने फोन करून आम्ही दोघं अनुराग अंकलच्या घरी आहोत ते कळवले आणि शिवासोबत खेळायला लागला. कशासाठी भांडलास? मी सहज विचारले. घर म्हटले की भांडणं होणारच. पण मंदारची बायको अगदी साधी आहे. नवरा म्हणेल ती पूर्व दिशा अशा वृत्तीने वागते. तिला बाहेरचं जग माहीत नाही.
आणि जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळे बायकोचं जास्त ॲटिट्यूड दाखवणं त्याला सहन करावे लागत नाही. भांडायला काही कारण लागतं का? मंदार म्हणाला. सगळ्या गोष्टीसाठी कारणे लागतात. सृष्टीत काहीच विनाकारण घडत नाही, मी म्हणालो. सृष्टीत घडत नसले तरी घरात मात्र घडते, आणि तेही नवरा बायकोंमध्ये, मंदार मिश्किलपणे म्हणाला. त्याचंही एका अर्थाने बरोबरच होतं. आमच्या भांडणाला तर काहीच कारण नव्हतं. शरयूचा ॲटिट्यूड मला अजिबात आवडत नव्हता. सरळ बोलतच नाही माझ्याशी. माझी चूक काय आहे ते तरी मला कळायला हवे की नाही. सांगायलाही तयार नाही, फक्त राग तेवढा करते. तिच्या नजरेत माझी काहीच किंमत नसल्यासारखी वाटते मला. त्या दिवशी तिच्यासाठी स्वयंपाक केला. म्हटलं कौतुकाचा एक शब्द तरी बोलेल. ते तर दूरच राहिलं, साधं बोलणंही नाही. मी प्रयत्न करत होतो तर किती चिडली. बरं, चिडण्यासाठी काही कारण हवे. सगळ्यांसोबत बरोबर बोलता येतं तिला, फक्त माझ्याशी बोलायला कष्ट पडतात. मी तर आधीच अबोल आहे, कुणाशीच बोलत नाही. पण शरयू तशी नाही. असो, मला ही प्रकरण जास्त ताणायला नको. घरात दोघांचा अबोला असला की घर खायला उठतं. 4 दिवस माझी अवस्था एखाद्या तिराहीत पाहुण्यासारखी झाली. स्वयंपाक करून ठेवलेला असायचा, पण ते वाढायला कुणीच नव्हते. कसं जेवण जाणार? अरे, एवढं काय वेगळं बोललो मी? कसला विचार करत आहेस? मंदारने माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारले. याच गोष्टीचा विचार करत आहे. नवरा बायकोला भांडण करायला काहीही कारण लागत नाही. त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच असतो ना तो, मी स्मितहास्य करत म्हणालो. बघ, पटलं की नाही तुला? हो, तर तू बोलल्यावर का नाही पटणार? आणि आम्ही बोलत होतो तेवढ्यात पुन्हा अभिलाषाचा फोन आला. चल मित्रा, आमच्या गृहखात्याचं बोलवणं आलंय, जायला हवं. हो, मी बघतो आमच्या गृहखात्याकडे. आम्ही दोघेही हसलो. हसण्याच्या आवाजाने शरयू बाहेर आली. अभिमन्यूला जीवावर आले होते खेळ सोडून घरी जायला. ते दोघे बापले घरी गेले आणि मी शिवाकडे वळलो. शिवा, होमवर्क कंप्लीट केलास का? हो पप्पा, माझं सगळं होमवर्क कंप्लीट झालं आहे. ती कमरेवर हात ठेवून माझ्यासमोर उभी राहत म्हणाली. मग आता काय करणार आहेस? डिनर, ती खांदे उडवत म्हणाली. पण डिनर अजून तयार नाही. नाही कसं? माझी मम्मी सुपरवुमन आहे, माहीत नाही का तुम्हाला? शरयूसारखाच ॲटिट्यूड शिवाच्या चेहऱ्यावर. झाल्या असतील गप्पा मारून तर जेवायला या. आमच्या होम मिनिस्टर साहेबांचा आदेश. खरंच सुपरवुमन आहे, एवढ्या फास्ट जेवण तयार केलं तिने. मी शिवाला डायनिंगच्या खुर्चीवर बसवले आणि शरयूला जेवणाची भांडी बाहेर आणायला मदत करू लागलो. अगदी सहज, नेहमीप्रमाणे. तिच्याही चेहऱ्यावरचा राग जरा कमी दिसतोय. अनुराग, लोणच्याची भरणी आणतोस का? तिने डायनिंगवरून मला आवाज दिला. स्वतःहून बोलण्यासाठी पुढाकार घेतला होता तिने. मलाही फार आनंद झाला. मी लोणच्याची भरणी घेऊन आलो. आमची शिवा खुदूखुदू हसत होती. तुला काय झाले हसायला? मी शिवाच्या बाजूला बसत विचारले. आय एम सो हॅपी. शिवा चेहऱ्यावर अगदी क्यूटसे एक्सप्रेशन आणत म्हणाली. व्हाय? मी विचारले. जेव आता गुपचूप. शरयू डोळे मोठे करत म्हणाली. मी तिला डोळ्यांनीच काय झाले म्हणून विचारले, पण तिने पुन्हा खुदकन हसत नकारार्थी मान हलवली. मी तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि जेवायला सुरुवात केली. खूप दिवसांनी असं एकत्र जेवताना आनंद होत होता. अशी हॅप्पी फॅमिली असल्यावर आणखी दुसरे काय हवे? मला आज जगातला सगळ्यात सुखी माणूस असल्यासारखे वाटत होते. जेवण झाल्यावर मी शरयूला आवरायला मदत केली, पण आज बोलत मात्र काहीच नव्हती. तिला माझं कुठलं बोलणं खटकलं आणि पुन्हा रुसली तर त्यापेक्षा हा अबोला बरा. शिवा, का हसत होतीस तू? शतपावली करताना मी शिवाला विचारले. आज ती माझ्यासोबत शतपावली करत होती. पप्पा सांगितले ना तुम्हाला, मी खूप हॅप्पी आहे म्हणून. हो, पण तुझ्या हॅप्पी असण्याचं कारण कुठे सांगितलंस मला? तुमची आणि मम्मीची गट्टी झाली ना म्हणून. काय? तुला कसं माहीत आमची गट्टी झाली ते? आणि गट्टी झाल्याचं तुला कसं कळलं? मी विचारले. मला कळतं पप्पा, मी मोठी झाले आता. मम्माकडून मी प्रॉमिस घेतलं होतं तुमच्याशी गट्टी करण्यासाठी. आज मम्मी बोलली की नाही तुमच्याशी? हल्ली लहान मुलं फार हुशार झाली आणि शरयू शिवाच्या सांगण्यावरून माझ्याशी बोलली. कारण कुठलेही असो,
आमच्या दोघातला तणाव दूर होणं महत्त्वाचं आहे आणि मुलं हे काम अगदी चोख बजावतात. शिवा, झोपायचं नाही का तुला? उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. शरयूचा आवाज आला तशी ती पळतच आतमध्ये गेली. मी पाठमोऱ्या दोघींकडे बघून गालात हसत होतो. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.